वेगवेगळे लकब देणार आणि ती वेगवेगळे सूर तयार करणार, ती बोलायला लागणार, वेगवेगळे आपण जे बोल म्हणतो ती बोल निर्माण करणार. त्याच पद्धतीनं नाडी आहे. जसं तुम्ही नाडीवर बोट ठेवणार, नाडीवर जसे तुम्ही त्या बिनावर बोट वाजवणार आणि बोल तयार करणार, तसं तुम्ही त्यावेळी नाडीवर बोट ठेवणार, तर नाडी तुम्हाला तिचे विकार सांगायला सुरुवात करणार. त्या शरीरामध्ये वात वाढला, पित्त वाढला, वात वाढला तर कुठला वात वाढला, पित्त वाढला तर कुठला पित्त वाढला, कफ वाढला तर कुठला वाढला, कुठल्या ऑर्गन मध्ये वाढला, कुठल्या आजारामध्ये वाढला, कुठल्या हॅबिटनं वाढला. तर हे सगळं नाडी बोलती, म्हणून नाडीला तंतुती पण म्हटलं गेलं. त्यानंतर नाडीला तिसरं नाव आहे हंसा. हंसा काय म्हटलेलं आहे, एक योगाचे कोणी जर असेल त्यांना कल्पना असेल, त्या ज्यामध्ये श्वास घेणं आणि सोडणं याच्यात दोन प्रकारचे ध्वनी निघत असतात. श्वास घेणं म्हणजे हम आणि सोडणं म्हणजे सॉ. हमसा. तर जे शिव आणि पार्वती या दोघांना रिकमेंडेड करतात. म्हणून आपल्या जे लोक स्वर ज्ञान शिकवतात, तर त्यामध्ये ते सांगता बघा, तर तुमची डावी नाडी चंद्र नाडी आणि राईट नाडी सूर्य नाडी म्हटलं जातं. तर डाव्या नाडीतून जो येणारा श्वास आहे तो राईट अॅटमॉस्फिअरला जातो, आपल्याला उजव्या मेंदूकडे जातो. तो मेंदू स्त्रीचं स्त्रीत्व तो दाखवतो. जर तुम्ही अनुभवलं असेल ना, जर तुम्हाला खूप राग आला ना, तर तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्या उजव्या नागपुडीतून श्वास चालतो. आणि तुम्हाला खूप प्रेम आलं ना एखाद्याबद्दल, तर त्यावेळेस ऑब्झर्व करा, तुमचा श्वास डाव्या नागपुडीतून चालतो. तर आयुर्वेद खूप डीप शास्त्र. तर सांगायचं तात्पर्य ते तुम्हाला, इडा आणि पिंगळा, त्याला इडा आणि पिंगळा पण म्हटलं जातं. तर आयुर्वेद शिकत असताना ह्या इडा पिंगळाला खूप जास्त व्हॅल्यू देण्यात आलेली. त्यामध्ये एक वैद्यानं सांगितलं होतं की त्याच्यामध्ये इडा पिंगळा समान. ज्यावेळेस इडा आणि पिंगळा समान म्हणजे ज्यावेळेस तुम्ही श्वास घेशाल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल का, जर दोन्ही श्वास सेम चालू आहे, आणि अशी अवस्था जर तुमची 80 ते 90 मिनिटं जर चालत असेल, तर तुमची सुषुम्ना नाडी जाम होते. इडा पिंगळा समान तेव्हा सुषुम्ना जाम. आणि जर सुषुम्ना नाडी इथं धरल्या जात असते, सेंटरला, ज्याला आज्ञाचक्र म्हणतो आपण. आणि जर सुषुम्ना नाडी ज्या माणसाची जागृत झाली, तर त्याची कुंडलींनी जागृत होण्याचा रस्ता मोकळा होतो. कारण सुषुम्ना नाडी दोन्हीच्या बॅलन्सवर चालते. ज्यावेळेस सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होती, त्यावेळेस तुमचा मूलाधार चक्र चालू होईल, नंतर स्वादिष्टान चक्र चालू होईल, नंतर मणिपूर चालू होईल, अनाहत चालू होईल, विशुद्ध चालू होईल, नंतर आज्ञाचक्र चालू होईल, आणि याच्यानंतर सहस्रार. सहस्रार चालू होतो, आणि सहस्रारच्या नंतर 10 बोट. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, गेलो रावळ्या वेतरी अंतर्यामीच्या अंतर्ज्ञानी सहस्त्रकुंड, म्हणजे तिथून ऍक्च्युली ह्या मेंदूच्या वर 10 बोट तिथं परमात्मा उरला. म्हणजे त्याच्यानंतर सहस्रारच्या वर ही 10 बोट परमात्मा तिथे, त्याला पांडुरंग म्हटलेलं आहे. आपण जसं आपला पांडुरंग म्हणतो, ऍक्च्युली ह्या पांडुरंगाचा अर्थच वेगळा आहे. पांडू म्हणजे पांढरा, रंग म्हणजे रंग, कलर. जो सफेद कलर आहे याला भगवंताचं नाव देण्यात गेलेलं आहे, पांडुरंग. आणि याची जागृती केव्हा होणार आहे, ज्यावेळेस इडा पिंगळा समान होईल, नंतर सुषुम्ना जागृत होईल. सुषुम्ना जागृत झाल्यानंतर सगळ्या चक्र जागृत होईल, त्याच्यानंतर सहस्रार जागृत होईल, त्यानंतर हा तुम्हाला ही फिलिंग जाणवत. आणि इडा पिंगळा समान होण्यासाठी तुम्हाला परत यम नियम आसन प्राणायाम हे करणं गरजेचे. आता एम बी 5 आले, सगळे सत्य बोलणं वगैरे, अहिंसा न राहणं. नियम आले, नियमांना तुमचं सकाळी उठणं असेल, शौच असेल, जेवण असेल, प्राणायाम आले, आसन आले. हे सगळ्या केल्यानंतर काही कुठं ध्यान लागतं. आणि आजकाल सगळं थोताड झाले. कोणी बघा बोट लावतं, असं धरतं आणि बसतं ध्यानाला लागले. एवढं सोपं आहे? शास्त्राला पूर्णतः तुम्ही या लोकांनी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेले. ना एम ची जाणीव नाही, ना नियमची जाणीव नाही, ना प्राणायामची जाणीव नाही, ना आसन नाही माहिती. डायरेक्टली प्राणायाम डायरेक्ट किंवा कपालभाती करणार किंवा अनुलोम विलोम करणार. याच्यातून शास्त्रांना जे सांगितलेले फायदे, त्यामुळे ते फायदे होत नाही. कारण तुम्ही पायऱ्या पायऱ्या चालणार नाही.
का त्यांनी सांगितलं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी एवढे लेवल सांगितलेले आहे. तुम्ही डायरेक्टच जाऊन बसणार उठणार या गोष्टी करणार कसं होणार? आज योगा शिकवणारे बी त्याच पद्धतीने शिकवतात. यम नियम हे सगळं सोडून देतात. डायरेक्ट आसन प्राणायाम. असो, आपला तो विषय नाही. तर आपण सांगत होतो का नाडीला सोहमसा का म्हटलं जातं. तर ज्यावेळेस पण तुम्हाला आता नाडी शिकायची ना, तर लक्ष करा तर तुम्हाला ही रोज कमीत कमी 5 ते 10 मिनिटं किंवा त्यापेक्षाही जास्त स्वतःला ध्यानामध्ये किंवा ध्यान करणं गरजेचं आहे. याचा अनुभव तुम्हाला नाडी शिकत असताना नक्कीच येणार. कारण मी बघितलं प्रत्येक क्लासमध्ये मुलांना नाडीच लागणार. 4 लोकांना लागणार, दोघांना लागतच नाही. ज्या लोकांची कॉन्सन्ट्रेशन जेवढं कमी राहील ना, तर नाडी लागायला अवघड जाते. सुरुवातीला जाते, नंतर सराव झाल्यानंतर सगळ्यांना लागत. हे जे सेन्सर आहे ना, हे बोटाचे जे पुढचे सेन्सर आहे, हे सेन्सर केव्हाच ऍक्टिव्ह होणार ज्यावेळेस तुमची मनस्थिती बॅलन्स राहणार, शांत राहणार. तर यासाठी ध्यान गरजेचं आहे. तर ध्यान करीत असताना आपल्याला कुठल्या मंत्राचा जप नाही करायचा, कुठल्या देवाचं ध्यान नाही करायचं किंवा कोणाला आठवत नाही बसायचं. यामध्ये साधं सोपं कॉन्सन्ट्रेशन करणं आहे. आणि तुमचा जो श्वास चालतो ना, डावा कुठल्या नाकपुडीने चालतो याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. डाव्या नाकपुडीने चालतो का उजव्या नाकपुडीने चालतो. आणि हे सगळं चालत असताना तुम्हाला जाणवल तर तुमची नाडी तुमचा श्वास तुमच्या नाकाच्या काही विशिष्ट भागाला टच करतो. तुम्ही आताही बघू शकता अनुभव. आणखी साधं सोपं गणित सांगतो. तुम्ही असे हात धरून बघा आणि श्वास सोडा. तुम्ही ज्यावेळी श्वास सोडशाल ना, कोणाचा नाक कोणाचा श्वास इथपर्यंत जाईल, कोणाचा इकडे जाईल, कोणाचा इथं जाईल, कोणाचा इथं जागीच लागेल. ते पंचमहाभूताला दर्शवतो हे श्वास. याला म्हणते हमसा नाडी. याच्यामधून तुम्ही नॅचरोपॅथी वाले असेल, योगावाले असेल, आयुर्वेदवाले असेल, त्यांना डायग्नोस करण्याला खूप इझी जातं या गोष्टी. त्याला जी हमसा नाडी शिकतात जे लोक. हमसा नाडीमध्ये जर श्वास तुमचा ह्या साईडला लागत असेल नाकाच्या, या साईडला म्हणजे आउटर साईडला, तिथं वॉटर एलिमेंट म्हणजे जल तत्व आहे. तर हे जलतत्व काय दाखवतं? करुणा, प्रेम, जवळीकपणा, दया, क्षमा, शांती. म्हणजे थोडक्यात त्याचं माइंड शांत राहणार. ज्यावेळी तुम्हाला श्वास ह्या पोर्शनला लागेल ना, तुम्ही आता पण श्वास सोडून बघा तर शांतता वगैरे या गोष्टी महसूस होईल. त्याच अवस्थेत जर श्वास तुमच्या मधल्या साईडला, इन्नर साईडला, नाकाच्या या आतल्या बाजूला या साईडला जर नाक लागत असेल, तर तिथं हे पृथ्वी तत्व, वॉटर एलिमेंट. तर हे काय सांगतंय? स्टेबिलिटी, स्थिरता, वागण्यात असन, बोलण्यात असन, विचारात असल, त्यानंतर व्यवहारात असल. हे तुम्ही स्वतःहून बी अनुभवू शकता या गोष्टीला. त्याच्यासाठी आपल्याला लोकांचं नागापुढं हात धरायची गरज नाही. ती स्वतःची प्रवृत्ती एकदा जाणवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला जर नाही ओळखलं तर लोकांचे काय विचार ओळखणार, लोकांची काय नाडी ओळखणार. याच्यासाठी नाडी बघत असताना स्वतःलाही बॅलन्स करणं खूप डिपेंड करतं. आपल्याला नाडी लोकांसाठी नाही शिकायची, स्वतःसाठी पण शिकायची. आज एक एक टेस्ट करायला जर गेलं तर तुम्ही बघता डॉक्टर किती प्रकार. ईसीजीचा एखादा पीवेव क्यूआरएस जरी खालीवर जरी असला, डॅमेज जरी असला ना, तरी लोक सांगतात तुम्हाला अटॅक. कळलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. आपण आंधळे असून डोळे झाकून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि लोकांना पाहिजे तसे लोक लुटतात. तर नाडीद्वारे आपल्याला ईसीजी पण शिकायची, जी मी तुम्हाला शिकवणार आहे. डीपी पण शिकवणार आहे. नाही माहिती आपल्याला, डीपी ऑपरेटर लावल्यानंतर हे त्यांनाच कल्पना आहे बीपी किती भरली किती नाही भरली. जर वाटलं डॉक्टरला नाही मला आयव्ही लावायचंय, सांगतो बीपी लो झाला पाहिजे तसं तुम्हाला वर म्हटलं जातं. आयुर्वेद यासाठी तर आहे. तर मी ते सांगत होतो, जर सपोज श्वास तुमच्या इन्नर साईडला लागत असेल तर तिथं हे पृथ्वी तत्व जे स्थिरतेचं त्याचं प्रतीक देतं. परंतु कधी कधी जर तुम्हाला खूप आळस आलेला असेल ना, त्यावेळेस श्वास इथं चालू, काम करण्याची इच्छा नसणं, थकवा जाणवणं, एक फॉग जाणवणं डोक्यात, न सुचणं, शांत वाटणं, काही विचार न येणं, काही न समजणं. हे ज्यावेळेस ह्या गोष्टी घडतात त्यावेळेस पृथ्वी तत्व आपला चालू राहतो. बघा पंचमहाभूत तुम्हाला चालू चालू मध्ये मी शिकवून देतोय, जे तुमच्या काम आहे. त्यानंतर जर श्वास
नाकाच्या मधला जो पडदा आहे आपल्याला, मधली जी भिंत आहे, याला जर टच होऊन येत असत तर तो हे आकाश तत्व. इथं पण ज्यावेळेस मी श्वास लागत असताना त्यावेळेस तुम्ही स्वतः फिलिंग जाणवशाल, एकटेपणा वाटतो, एकटेपणा वाटतं, कोणाशी न बोलणं, त्याच्यानंतर लोनलीनेस म्हणा, शांतता, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आकाश तत्वाच्या रिलेटेड. भावना शून्य होऊन जातो हा व्यक्ती ज्यावेळी तुमचं आकाश तत्व चालू राहतं. त्याच्यानंतर नाकाच्या शेंड्यावर एकदम समोर, जर इथं तुम्हाला श्वास लागत असेल, इथं जर नाका श्वासावर इथं जर नाही लागला किंवा श्वास सोडताना जर तुमच्या करणीपर्यंत श्वास जात असेल, तो लांबपर्यंत जातो, तर हे अग्नी तत्व आहे. याला फायर एलिमेंट म्हणतो आपण. तर अग्नी तत्व आपण म्हणतो ना, बोलता बोलता याच्या खूप नाकावर राग आहे, म्हणजेच काय, खूप रागट आहे. खूप रागटपणा कधी, रक्तामधली गरमी येईल. रक्तात गरमी कधी येईल, ज्या वेळेस रक्तामध्ये उष्णता वाढेल. उष्णता म्हणजे अग्नितत्व. तर स्टेबिलिटी राहणार नाही, चिडचिडपणा राहील, निगेटिव्हपणा राहील, प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह बोलणं, पुढच्याला समजून न घेणं, रागराग करणं, चिडचिड करणं, जेवण पण जास्त करणं, भूक जास्त लागणं, पाणी जास्त पिणं, ही सगळी जी तत्व आहे हे अग्नितत्वाचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अग्नितत्व जिथं लागेल. त्यानंतर असतं एअर एलिमेंट, जे तुमच्या नाकाच्या आतल्या बाजूला, अगोदर बघितलं बघा तुम्ही, इथं वॉटर एलिमेंट इथं लागलं, पृथ्वी तत्व इथं लागलं, मधल्या बाजूला स्पेस लागला आणि समोर अग्नितत्व लागले. आता ही जी नाकाची ह्या ज्या साईड आहे हे पोर्शन, परंतु आतल्या बाजूने लक्ष करा, वॉटर एलिमेंट इथं लागलं परंतु मधला जो पोर्शन आहे हा त्याच्या आतल्या बाजूने असतं एअर एलिमेंट. हे भीती, कन्फ्युजन, कुठल्याही प्रकारच्या डिसिजनवर न राहणं, स्टेबिलिटी नसणं विचारामध्ये, परत कन्फ्युजन माइंड, हे सगळं तुम्हाला हे तत्व दाखवत एअर एलिमेंट. असं हे पंचतत्व आहे. आणि हे पंचतत्व तुम्हाला स्वतःला रिकमेंडेड करतात, तुम्ही यांना ओळखून येते. मी तसं नोट्स टाकणार आहे ग्रुपला, तर सध्या तर फक्त ऐकून घ्या तुम्ही व्यवस्थित. तुम्हाला ग्रुपला ज्यावेळेस येईल त्यावेळेस लक्षात द्यायला चालेल. तर त्यानंतर आपण हमसा नाडी बघितली. दुसरी नाडी आहे गुरु नाडी. कुठल्या तरी गुरुच्या आशीर्वादाने, गुरुच्या सान्निध्यात शिकणारी नाडी आहे. सगळ्यात अगोदर म्हटलं तर गुरु म्हणजे काय, त्याच्या अगोदर थोडस तुम्हाला हे जे पंचमहाभूत सांगितले याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, इतर आणि एअर, म्हणजे पृथ्वी तत्व आणि एअर, वायू तत्व, हे दोन तत्व मिळून तुमचा वात बनतो. लक्ष करा, याचे मी तुम्हाला जे गुण दाखवलेले, तर तुम्हाला त्यावेळेस वात प्रकृतीच्या लोकांचे गुण तुम्हाला तिथे दिसतात. हे मी तुम्हाला डिटेल पुढे सांगणारच. त्याच्यानंतर फायर आणि वॉटर, अग्नितत्व आणि जलतत्व, हे तुम्हाला पित्त प्रकृतीच्या लोकांचे तुम्हाला लक्षणाचे गुण दिसत. त्यासोबत पृथ्वी तत्व आणि जलतत्व, हे तुम्हाला कप प्रकृतीच्या लोकांचे लक्षण दिसतात. तर ज्यावेळेस मी तुम्ही वात पित्त कपची नाडी शिकणार ना, तर त्यावेळेस तुम्ही ह्या लोकांचे पंचमहाभूत पण सांगू शकता. एवढंच नाही, याच्या नाकाच्या कुठल्या ठिकाणी श्वास चालू आहे तुम्ही इथपर्यंत पण सांगू शकता. ऍक्च्युली सिक्रेट पल्स ऑफ नाडी परीक्षा नावी आहे, त्याला कारण, जे नाव दिलेलं आहे त्याला कारण हेच आहे. त्याच्यात तुम्हाला टोटल सिक्रेट नॉलेज मिळणार. पुढच्या व्यक्तीचे तुम्ही हात बघशाल आणि त्याला सगळं काही सांगू शकता. सिक्रेट पल्स यालाच म्हटलं जातं. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप काही कन्सेप्ट तयार केलेले आहे आयुर्वेदात, म्हणून आयुर्वेदाला इतकं डीप समजलं जातं. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो तो गुरुनाडी. गुरुच्या संगीतात हे नाडी परीक्षण पाहिल्यापासून गुरु परंपरेनं चालत आलेलं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही गुरु परंपरेनं ही शिक्षा घेणार नाही, तोपर्यंत हे आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, युट्यूब युनिव्हर्सिटीचेच विद्यार्थी राहू. तुम्ही बघितलं असाल, मी अगोदरचे 2 क्लास घेतलेली फ्री ऑफ चार्जेस मध्ये, त्याच्यातलं नॉलेज बघत असणार तुम्ही, आता बघत असणार. मला मध्ये एका जणाचा कॉल आला होता की सर, नाडीसाठी, नाडी शिकायला पैसे लागतात का, फ्री मध्ये काही नाडी नाही. तर त्यांना हे सांगितलं की साहेब, जी गोष्ट फ्री मध्ये भेटल तिचं व्हॅल्यू फ्रीच राहणार, आणि तिचं जो घेण्याची जी पद्धत आहे ती पण फ्रीच राहते. तिला कुठल्या प्रकारचा व्हॅल्यू राहत नाही. जोपर्यंत कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही कष्ट घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची चीज कळणार नाही, तिचं व्हॅल्यू कळणार.
असो तर गुरुनाडी तिला म्हटलं जाते. गुरु सगळ्यात अगोदर गुरु शब्दाचा अर्थ समजून घ्या. गुरु शब्दाचा अर्थ तो गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे मिटवणारा. तो गुरु जो तुमच्या अंधकार मिटवतो त्याला गुरु म्हटलं जातं. आणि हा गुरु हळूहळू त्याच्या शिष्याला त्याच्यासारखं बनवतो, नॉलेज देऊन देऊन देऊन. तर ह्या पद्धतीनं गुरु परंपरा आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय तुम्हाला व्हॅल्यू नाही. त्यामुळं आयुष्यामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. मग तो कुठल्याही डिपार्टमेंटला असो, जोपर्यंत तुम्ही गुरुच्या सान्निध्यात येणार नाही तोपर्यंत तुमची लाईफ चेंज होईल, विचार चेंज होईल. त्यामुळं आयुष्यामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. त्यासोबत गुरुचे पण काही नियम सांगितलेले का गुरुनाही हे नॉलेज त्याच लोकांना दिलं पाहिजे जे त्याचे पात्र आहेत. आमचे गुरु नेहमी एक गोष्ट सांगत असत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर त्याचं घेण्यासाठी जे पात्र आहे ते पण सोन्याचं पाहिजे. मडक्यात किंवा गाडग्यामध्ये दूध घेऊन चालणार नाही, त्याचा व्हॅल्यू संपून जातो. त्या पद्धतीनं नॉलेज घेत असतानाही अशा लोकांना नॉलेज देणं गरजेचं आहे जी खरंच त्याचे पात्र आहे. जे नाडी शिकण्यासाठी असेल, आयुर्वेद शिकण्यासाठी असेल, जे आसुसलेले. हे शास्त्र प्रत्येकासाठी वरदान नाही ठरत. आणि जर एखाद्या शिष्याने घेतलेल्या विद्याचा जर वाईट उपयोग केला तर त्याला त्याच्या पापाचा भागीदार म्हणून गुरुलाही धरल्या जातं. कारण त्यानं जर नसतं शिकवलं तर कदाचित त्यांना त्या गोष्टी नसत्या केल्या. त्यामुळं ह्या नाडीचा क्लास चालू असताना या गोष्टीची जाणीव ठेवा. मी माझ्या गोष्टीबद्दल बी सांगतो की मी नाडी शिकवत असतानाही आणि पेशंट करत असतानाही कधी करुणा भाव ठेवा. कुठल्या पेशंटकडे बघताना हा आपल्याकडे एक त्याचं दुःख घेऊन आलेलं आहे आणि आपल्याला त्याचं दुःखाचं निवारण करणं या दृष्टिकोनातून हा व्ह्यू ठेवून कुठलं पेशंट घरी चला. पैसे कमावणं वाईट नाही, परंतु चांगल्या मार्गाने कमावा. याला सरस्वती ही साथ देते आणि लक्ष्मी ही साथ देते. कारण हे शास्त्र पूर्णतः प्युरिटीवर काम करतं. जर तुमच्या मनामध्ये भावना चांगल्या असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमी नाही पडत आणि तुमच्या तोंडातून निघलेला प्रत्येक शब्द हा मंत्रासारखा असतो, जो सत्य होत जातो. तर हे शिकत असताना या गोष्टीची थोडीशी जाणीव ठेवत चला. त्यानंतर नॉलेजला व्हॅल्यू नसतो. मला ग्रुपवर एक जणांनी मेसेज टाकला होता की सर ॲलोपॅथीवाल्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? एवढे पैसे घेतो आपण एवढे पैसे घेतो. एक छोटस गोष्ट सांगतो तुम्हाला. मी प्रत्येक क्लासमध्ये सांगत असतो, या क्लासला पण सांगणार. 1947चा वेळेसचा काळ होता ज्यावेळेस इंग्रज अधिकारी किंवा इंग्रज लोक भारतातून खूप काही अनमोल गोष्टी त्यांच्या देशामध्ये इथून घेऊन जात होते. एक वेळ असा झाला जहाजातून नेत असताना ते जहाज खराब झालं आणि कितीतरी कोटीचा मालमत्ता त्यात पडलेली होती. तर तो ज्याचा जो अँकर होता, चालक होता, तो परेशान झाला की कसं करणार. तर त्यांनी नंतर त्यांच्या देशातून मोठमोठे इंजिनियर बोलवले आणि सांगितलं जहाज चालू होत नाही आणि इथं जर पडून राहिलं तर हे सगळा माल खराब होऊन जाईल, खूप पण नुकसान होईल. तर 15 दिवस ते लोक आबदले, ते काय चालू होईना. तर तिथं काम करणारे काही भारतीय होते. त्यांनी सांगितलं का सर आमच्या इथं एक इंजिन सुधारणारा माणूस आहे, तो विहिरीवरलं पाणी ओढण्यासाठी जे इंजिन वापरलं जातं तर तो सुधरवतो तो. तर आपण त्याला बोलवलं चालेल का? तो म्हणे अरे मी एवढे मोठे मोठे इंजिनियर बोलवले त्यांनी चालू नाही झालं आणि एवढा मोठा जहाज तो कसं सुधरेल बघा म्हणे. तर त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं का यार मरता क्या नाही करता. ठीक आहे म्हणे बोलव म्हणे. बोलवलं त्याला, बघितलं त्या व्यक्तीनं, त्याने सांगितलं एक खिळा आणा. त्यांनी खिळा आणला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या पद्धतीने त्याला चालू केलं आणि ते जहाज चालू झालं. इंजिनियर खूप खुश झाला. तर तो खुश झाल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे एवढा लोकांकडून झालं नाही, तू शक्य केलं. तुझं शिक्षण काय? नाही माझं शिक्षण काय नाही म्हणे, मी सामान्य माणूस आहे. म्हणजे ज्या लोकांनी 5-5, 7-7 वर्ष डिग्री घेतल्या, इंजिनिअरिंग केली, एवढं मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉब करताय, त्यांच्याकडून ती गोष्ट शक्य नाही झाली, तुझ्याकडून कशी झाली? नाही म्हणजे सर झाली.
पण ठीक आहे, म्हणजे तुझं बिल किती? तर त्याने सांगितलं, सर माझं बिल 10,000 रुपये झालं. तो म्हणे, यार आम्ही बघितलं तू 1 रुपयाचा खेळा आणला आणि तू 10,000 रुपये घेतोय. होतं ना आपल्यासोबत मी प्रॅक्टिस करीत असताना, ॲलोपॅथीवाल्यांना हे लोक डोळे झाकून पैसे देणार. ज्यावेळेस तुम्ही 2-5 रुपये ऑर्डर घ्यायला लावणार, तर याचे कसे, इतके का, एवढेच कसे होता, नाना प्रकारचे प्रश्न करतात. त्याला विचारलं, 1 रुपयाचा खेळ आहे म्हणे, जसे तू आपल्याला म्हटलं जातं 2 रुपयाची पावडर आहे, तुम्ही 2-2, 3-3 हजार रुपये घेता. त्याला विचारलं, 1 रुपयाचा खेळा घेतला म्हणे तू आणि एवढी पैसा घेतोय 10,000. हो म्हणे साहेब, तुमचं लाखोचं नुकसान होणार होतं ते तो वाचलं म्हणे. तो इंजिनियर हुशार होता, जो अँकर. त्याने सांगितलं म्हणे, ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुला 10,000 रुपये देतो, परंतु मला 10,000 रुपयाचं बिल बनव. आपण हुशारच होता, किंवा म्हणे ठीक आहे, द्या म्हणे बिलबुक. बिलबुक घेतलं, त्याच्यावर लिहिलं त्यांना 1 रुपयाचा खेळा आणि 9,999 रुपयाची अक्कल. तर सांगायचं तात्पर्य हा आहे, अकलीला मोल नसतं, ज्ञानाला मोल नसतं, आणि ज्ञानाला शिक्षणाची गरज नाही राहत. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून नाडी शिकण्यासाठी येत आहे. यासाठी तुम्ही बीएमएस पाहिजे असं काही नाही, यासाठी तुमच्याकडे खूप काही डिग्रीज पाहिजे असं काही नाही. तुम्ही नॉलेज ठेवा, तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला काम करा, काही फरक नाही पडत. नॉलेजचा व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी होत असतो. तर त्यानुसार तुमच्या नॉलेजनुसार तुमचा व्हॅल्यू असतो, नॉलेजनुसार तुमचा पैसा असतो. हे सगळं काही तुम्ही जसे जसे शिक्षाल तस तसं या गोष्टी लक्षात देत चालतो. यासाठी आयुर्वेदमध्ये नाडी, गुरु नाडीला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. कुठलीही नाडी शिकत असताना गुरुचं ध्यान करून जर ती नाडी शिकल्या गेली, तर ती आत्मसात लवकर होते आणि पुढेही त्याला यश मिळत चालतं. कारण आपल्या भागवत मध्ये पण सांगितलेलं आहे की गुरु वचन साधा सत्य. गुरुच्या तोंडातून निघलेला प्रत्येक शब्द हा सत्य असतो आणि सत्य होतं. तर याच्यामुळं आयुर्वेदमध्ये शिकत असताना आपल्याला गुरु नाडीला खूप काही व्हॅल्यू दिलेलं आहे. त्यामध्ये आज आपल्याला काही खूप काही बोर्डवर शिकायचं नाही, एकमेकांची चर्चाच आहे. जी खरी क्लासची सुरुवात होईल ती पुढच्या क्लासपासूनच होणार सगळ्या गोष्टीला. त्यात एक तुम्हाला गुरुचं महत्व म्हणून एक डॉक्टर तपन कुमार म्हणून एक अहमदाबादचे डॉक्टर आहे, जे कॅन्सर ट्रीटमेंटवर काम करतात. त्यांनी सांगितलेली एक कथा सांगतो तुम्हाला का. ऍक्च्युली एक गरुड होता, जी गरुडीन होती ती, आणि उडत असताना तिची डिलिव्हरी झाली. तो अंड पडलं खाली. अं, एक मिनिट. तर ती उडत असताना ती डिलिव्हरी झाली आणि ते अंड पडलं कोंबडीच्या खरोड्यामध्ये. कोंबडीच्या खरोड्यात पडल्यानंतर कोंबडीचे बाकीचे अंडे होते, तर कोंबडीनं बाकीच्या अंड्यासोबत ह्या अंड्याला पण उष्णता दिली आणि त्या अंड्यासोबत याचं पण पिल्लू निघलं. तशी कोंबडीची पिल्ल त्याच्या आई मागे चालायची, जे खायची ते खायचे, किडा माकुडा खरडात घोळणं वगैरे. तसंच हे गरुडाचं पिल्लू पण त्याच्या सोबतच राहिलं, त्यासोबत राहिलं आणि तसंच वागायला लागलं. तर हे असं चालत चालत गेलं, तर एक ऋषी मुनी किंवा एखादा गुरु आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये एखादा गुरु आपल्याला मिळत असतो. जसं याच्या लाईफ मध्ये एक गुरु आला आणि त्या गुरुने ज्यावेळेस बघितलं, अरे हे तर सगळे तर कोंबडीचे पिल्ल आहे आणि याच्यामध्ये हा गरुडाचा पिल्लू का करतो. ऍक्च्युली याच्यामध्ये एवढी कुवत आहे, याची एवढी क्षमता आहे, तर यानं साऱ्या जगाला गवसणी घातली पाहिजे आणि आकाशाला गवसणी घातली पाहिजे. आणि हा तर यांच्या मागे किडे माकडे खातोय, याची जागा नाही. तर त्यांनी त्यांच्या शक्तीने, आपण ऍक्च्युली कल्पना या गोष्टी, पण लाईफ मध्ये या गोष्टी कळणाऱ्या आहे, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. त्यांनी मंतरलेल्या पाण्याने त्या गरुडाचा जो बच्चू होता त्याला वाचवली. म्युट्रा कोणी आलं असतं, तर त्याला वाचा दिली आणि सांगितलं, अरे बाबा तू गरुडाच्या पोटी जन्म घेतलेला आहे तू, जसं आज तुम्ही सगळे आयुर्वेदाचे वंशज आहे, तसंच तुम्ही गरुडाच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आणि तू ह्या किडे माकुडे खाऊन कसं चाललं, तुला जगाला गवसणी घालायची, तुला जग जिंकायचंय आणि तू खुशाले यांच्या मागे 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 फिरतोय. तर त्याने जन्मल्यापासून त्यानं जे बघितलं ते सांगत त्याला, नाही 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 नाही, तुम्ही कसं सांगताय म्हणे, मी जन्मल्यापासून हेच करतोय, माझे सभोवतालचे सगळे तेच करताय.
मी पण तेच करतोय, याच्या व्यतिरिक्त जग नाही. असं करता करता त्यांनी खूप समजून सांगितलं त्याला, बाबा तुझी जागा इथं नाहीये, तू असा आहे, तू ह्या जातीचा आहे, तू उच्च कुळातला आहे, तुझ्याकडून खूप काही कार्य घडले पाहिजे. त्याने ऐकत तयार नव्हता. ठीक आहे, ऐकत नाही त्यावेळेस गुरुशी चपराक पण मारतो. त्यावेळेस मी कुठला शिष्य सहजतेने सांगत नसतो, ऐकत नसतो. त्याच्या वेळेस बी गुरु सांगून जर त्याला समजत नसेल, तर मग त्याच्या मग पर्याय एकच असतो. आपण म्हणतो तसं लहानपणी होतं, छेडी लागे छमछम विद्येही खमखम. तर गुरुला कधी कधी त्या गोष्टी पण आजमावं लागतात. ज्यावेळेस त्याने तिची गच्ची धरली त्या पिल्लाची आणि नेलं वर डोंगरावर, डोंगरावर नेलं आणि सोडून दिलं. ज्यावेळेस सोडून दिलं तर तो उडायला लागला. आणि ज्यावेळेस उडायला लागला त्यावेळेस त्याला कॉन्फिडन्स आला, अरे यार, मी तर उडू शकतो, मी तर सारी दुनिया कवेत घेऊ शकतो. आणि मी काय त्या कोंबडी मागे पडत होतो. तर तशी अवस्था आज भरपूर लोकांची आहे. जोपर्यंत तुम्हाला चांगला गुरु मिळत नाही, खरं गुरु मिळत नाही, तोपर्यंत आपण कोंबडीच्या पिल्लासारखं कोंबडी मागे झेडणार. गुरु तुम्हाला गरुड झेप देतो, गुरु तुम्हाला तुमच्यातली जाणीव करून देतो. तर मित्रांनो, आपल्याला गुरु नाडीबद्दल त्या पद्धतीनं आपल्याला गुरु नाडी शिकत असताना आपल्याला गुरु नाडीच्या माध्यमातून पुढे चालायचं आहे. तर यामध्ये आतापर्यंत तुम्ही बघितलं नाडी म्हणजे काय, आपण नाडी कुठल्या याला बघत असतो. त्यानंतर नाडी आपल्या शरीरामध्ये 9 ते 10 ठिकाणी बघितल्या जाते. ज्यामध्ये प्रथम आहे टेम्पोरल, हा भाग टेम्पोरल बोन, ह्या पार्ट मध्ये. तर टेम्पोरल नाडी ही व्हर्टिगो असं म्हणजे चक्कर येणं, डिझिनेस, आळस, पॅरालिसिस ह्या गोष्टी तुम्हाला ह्या नाडीद्वारे कळत असतात. दुसरी आहे ऑर्बिट नाडी. ऑर्बिट नाडी म्हणजे डोळ्याच्या मध्ये येतं. ऍक्च्युली तुम्ही आतापर्यंत फक्त हातवरच नाडी बघितली असं. एक मिनिट हा. आतापर्यंत तुम्ही फक्त हातावरच नाडी बघितली असेल, इथं सगळे इथं बघतात, परंतु शरीरामध्ये नाडी खूप ठिकाणी बघितली जाते. टेम्पोरल बोन, ज्याला टेम्पोरल आर्टरी म्हणतात. ऑर्बिटल, डोळ्याची आर्टरी आहे ऑर्बिटल पार्ट मध्ये, त्याला म्हणतात ऑर्बिटल, जे डोळ्यांच्या आजार संदर्भात आपल्याला दाखवते. त्याच्यानंतर कॅरोटाइड आर्टरी, ही घशाजवळची. ऍक्च्युली हे तुम्हाला सगळ्या नोट्स मिळेल, लगेच लिहित नका बसू, सगळ्या गोष्टी मिळेल तुम्हाला सगळ्या डिटेल मध्ये पाठवतो. कॅरोटाइड आर्टरी, तर कॅरोटाइड आर्टरी बघताना त्या दोन्ही पद्धतीने बघायची असते. कॅरोटाइड आर्टरी, तर ही आर्टरी थायरॉइड असन, पॅराथायरॉइड असन, लॅरेक्स असन, फॅरेक्स असन, याच्यातले वेगवेगळे आजार तुम्हाला याच्यामधून तुम्हाला सापडते, लक्षात बसतं. दुसरी आहे ब्रॉन्कियल आर्टरी. ही इथं ब्रॉन्कियल आर्टरी असते हाताच्या ह्या कोपऱ्याच्या भागात, तुम्ही कर्पूर आर्टरी पण म्हणता. इथं पण नाडी बघू शकता. त्यानंतर रेडियल आर्टरी, जी तुमच्या मणिबंध आर्टरी पण म्हणता येईल, जी इथं मनगटाजवळ बघितलं जातं. त्यानंतर अंबलिकल म्हणजे बेंबीजवळ, तुम्ही बेंबीवर जर बोट ठेवलं तर तुम्हाला पोझिशन जाणवतं. बघा डोन, तुमच्या लक्षात येईल काय नाडी किती ठिकाणी बघितलं जाते. त्याच्यानंतर अंगुष्ठ, हा जो अंगठा आहे, याचा हा जो पोर्शन आहे, इथे जर तुम्ही 3 बोट ठेवले तिथे ही नाडी लागत असते. ही नाडी, ही नाडी खूप कमी लोकांना माहिती आहे, ही नाडी. आणि लक्ष ठेवा, आता तुम्हाला शिकवणारच त्या गोष्टी. तर ऍक्च्युली इथं जी नाडी लागती, इथल्या नाडीच्या गतीनुसार तुम्ही मृत्यू सांगू शकता एखाद्या पेशंटचा, काळ वेळ सगळं ही नाडी ती दाखवत असते. ही रेडियल आर्टरी अगोदर सांगितली तुम्हाला. ही रेडियल आर्टरी तुमच्या शरीरातील सगळे, म्हणजे आपल्याला जे काही बघायची ते रेडियल आर्टरीवर बघायचंय. कारण ती आर्टरी का बघायची ते पण मी तुम्हाला सांगतो. आपण सगळ्या ठिकाणी कुठे नाडी बघितली की लक्ष ठेवा. टेम्पोरल, ऑर्बिटल, कॅरोटाइड, ब्रांकियल, रेडियल, थंब, त्याच्यानंतर अंबलिकल म्हणजे हा बेंबी, त्याच्यानंतर वंशन नाडी. वंशन म्हणजे फिमरल आर्टरी. फिमर, फिमर बोन आहे म्हणजे मांडीचा बोन. मांडी आणि आपलं पेल्विक पार्ट, याच्यात जी जांग म्हणतो आपण त्याला, त्या जांगेच्या ठिकाणी एक नाडी लागते, तिला म्हणतात वंशन नाडी. ज्यावेळेस बी जे लोक जळतात,
बर्न होता, तर त्या लोकांची वंशन नाडी बघितली जात असते. वंशन आणि पॉप्लिटियल या दोन नाड्याद्वारे त्याची शरीरातील गती ओळखायची असते. दुसरी आहे गुल्फ नाडी. गुल्फ नाडी म्हणजे तुमच्या गुडघ्याच्या पाठीमागची पाठ, त्याला म्हणतात जानू नाडी, सॉरी जानू नाडी. गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला जानू नाडी म्हणतात. आयुर्वेदमध्ये जानू बस्ती पण केल्या जाते बघ. गुडघ्याच्या वर जी बस्ती केल्या जाते त्याला जानू बस्ती म्हणतात. त्याच्याच पाठीमागच्या नाडीला जानू नाडी म्हणतात. त्यानंतर पायाच्या पाठीमाग म्हणजे घोट्याच्या बाजूला, ऍक्च्युअली हे सगळे ड्रॉ मी तुम्हाला पाठवणार आहे. घोट्याच्या बिलकुल पाठीमाग जो पोर्शन दिसतो त्या भागाला एक पॉप्लिटियल नाडी म्हणतात. ही पॉप्लिटियल नाडी तुमच्या व्हेरिकोज व्हेन सारख्या जर असेल, पॅरालिसिस असेल, गँग्रीन असेल किंवा नर्व्हस सिस्टीमची जे काही आजार असतात ती दाखवते. त्यानंतर पुढे एक डोर्सल पार्ट म्हणजे डोर्सल भाग. जर तुम्ही घोट्याच्या वर जर असा सरळ असा हात ठेवला, असा हात, तर तुमची करंगळी जिथं जाते ना, तिथे डोर्सल डोर्सल आर्टरी. त्याच मी तुम्हाला आता ऍक्च्युअली स्क्रीन शेअर व्हायला गेलं तर लिंक तुटती, त्यामुळे मी स्क्रीन शेअर नाही करत आहे. तर मी तुम्हाला पाठवतो ग्रुपमध्ये, लक्षात येऊन जाईल तुमच्या. तर डोर्सल पार्टवर ज्या तुम्ही कॅल्क्युलेशन करशाल तिथे डोर्सल आर्टरी लागेल. एवढं 9 ते 10 ठिकाणी आपल्याला नाडी लागत असताना आपल्याला सगळ्यात इझी जी नाडी बघायची आहे ती बघायची आहे रेडियल पल्स. रेडियल पल्स बघण्याचं कारण सांगतो. रेडियल पल्स ही एकमेव असा पार्ट आहे की ह्या आर्टरीच्या वर कुठल्याही प्रकारचं मास नाहीये. हे बघा, तुम्हाला नाडी बघत असताना, नाडी लोक सांगत असताना किंवा तुम्हाला कोणी क्रॉस क्वेश्चन करणार येईल पण रेडियल आर्टरीज का बघितल्या जाते, बाकीच्या आर्टरी का बघितल्या नाही जात? रेडियल आर्टरी बघण्याचं कारण हे की रेडियल आर्टरीवर वर कुठेही मास नाहीये. रेडियल आर्टरी डायरेक्टली सुपरफिशियली लागती, डायरेक्ट आर्टरी लागते. म्हणून आपण रेडियल आर्टरीवर आपण पल्सेशन करत असतो. आपण सगळे डॉक्टर लोक, सगळे वैद्य जर रेडियल आर्टरीवर पल्सेशन करीत असेल त्याला कारण हे, कारण ह्या आर्टरीवर कुठल्याही प्रकारचं मास लागत नाही. तुम्ही पल्सेशन करून बघा, बाकी ठिकाणी नाड्या लावून बघा, तुम्हाला कष्ट जास्त घ्यावं लागेल, परंतु रेडियल आर्टरीवर तुम्ही डोळे कसे जरी हात ठेवला तरी ती पल्सेशन तुम्हाला दाखवतो. बर, आता रेडियल आर्टरीवर आपल्याला बघायचं. तर मग मेल आणि फिमेलचा विषय येणार. मेल आणि फिमेल मध्ये नाडी कुठं कुठं बघितली पाहिजे? तर आयुर्वेद सांगतो मेल मध्ये उजव्या हाताला आणि फिमेल मध्ये डाव्या हाताला. पण का? महिलांच्या डाव्या हाताला आणि पुरुषांच्या उजव्या हाताला, असं का? जर कोणी क्वेश्चन केलं तर काय सांगशाल? ऍक्च्युली रेडियल आर्टरीला कूर्म नाडी म्हणतात. कूर्म म्हणजे कासव. आणि पुरुषामध्ये ह्या कासवाचं तोंड किंवा ह्या नाडीचं तोंड उजव्या हाताला वर आलेलं असतं. म्हणजे रेडियल आर्टरी ही आपल्या आताच्या लँग्वेज मध्ये जी समजन तुम्हाला अशा पद्धतीने जर सांगायचं ठरलं तर उजव्या हाताला मेल मध्ये ही आर्टरी, रेडियल आर्टरी इझिली राईट हँडला अप आलेली असते. का आलेली असती, परत का आलं तर तुम्हाला सांगतो. सूर्य नाडी आणि चंद्र नाडी परत पंचमाभूतवर जात. पुरुषाची सूर्य नाडी जास्त चालू असते, महिलांची चंद्र नाडी चालू असते. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमधून एक शंकराचं एक चित्र आहे बघा, अर्धनारीश्वर. यामध्ये अर्ध्यामध्ये पार्वती आहे, अर्ध्यामध्ये शंकर. तर हे गुण प्रत्येकामध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री सारखं प्रेम, करुणा, जिव्हाळा हे पण आहे. त्यासोबत पुरुषाचे गुण पण आहे. त्याच पद्धतीमध्ये स्त्रीमध्ये पण पुरुषाचे पण गुण आहे आणि स्त्रीत्वाचे पण. म्हणून आपल्याला आपल्या आयुर्वेद कन्सेप्ट किती डीप होता बघायचं. त्यावेळेस त्यांनी अर्धनारेश्वरचा शंकराचा फोटो टाकलेला आहे. त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट हा होता की विचार सारणी दाखवली गेली, की शरीर दाखवलेलं नव्हतं गेलं. आज बी आपल्या शरीरामध्ये कोणी खूप प्रेमळ, कोणी पुरुष बी बघा बायांसारखं खूप प्रेम राहत त्याच्यामध्ये. आणि काही स्त्रिया बघा पुरुषाचे सगळे गुण दिसतात तुम्हाला, खूप काही गुण दिसतात. हे गुणाला रिप्रेझेंट करतात. तर त्यामुळं
स्त्रीच्या डाव्या हाताला कुरमर नाडी डाव्या हाताला वर आलेली असती आणि पुरुषाच्या उजव्या हातावर वर आलेली असती, म्हणून स्त्रीच्या डाव्या हाताला आपण बघतो आणि पुरुषाच्या उजव्या हाताला आपण बघतो. हे लक्षात ठेवा या गोष्टी. कारण कोणीही तुम्हाला क्वेश्चन जर केला तर पुरुषाच्या उजव्या हातालाच का, स्त्रीच्या डाव्या हातालाच का, आणि रेडियल आर्टरीज का बघता, बाकीच्या आर्टरीमध्ये नाही सापडत का? कारण प्रत्येक आर्टरीमध्ये तर ब्लड आहे, प्रत्येक आर्टरीमध्ये ऑक्सिजन आहे. तुम्ही तर प्रत्येक नाडीला प्राणाला म्हटलं, आर्टरीला आर्टरीला प्राणाला का म्हटलं जातं? त्यामध्ये ऑक्सिनेटेड ब्लड असतं. ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये जी आर्टरी वाहते तिचा आवाज धमधम सारखा येतो, कारण ती हार्ट थ्रू येते, हृदयाच्या माध्यमातून तो ब्लड येतो आवर्टा मार्ग. पॉर्च ऑफ आवर्टामध्ये सुरुवातीला ब्लड जाणार, नंतर असेंडिंग आवर्टामध्ये ब्लड जाणार, आणि त्याच्यानंतर हृदयाच्या पाठीमागचं एक आवर्ट त्याला डिसेंडिंग आवर्टा म्हणतात, त्याच्या थ्रू ब्लड येतं. तर ज्यावेळेस बी ब्लड हृदयातून ज्यावेळेस पास होत चालतं तर त्याच्यातून धमधम आवाज येतो, म्हणून आपण तिला धमनी पण म्हणतो. तर ही पाल्पलेट आपल्याला रेडियल आर्टरीवर आपल्याला इजी पाल्पलेट होती. त्यामुळं दुसरी गोष्ट, रेडियल आर्टरीच्या वर कुठल्या प्रकारचं मास नाही राहत. त्यामुळं तिसरी गोष्ट, पुरुषामध्ये कुरमर नाडीची जी टोक आहे ते वर पुरुषामध्ये उजव्या हाताला आलेलं असतं आणि स्त्रियांमध्ये डाव्या हाताला आलेलं असतं, म्हणून आपण रेडियल आर्टरी बघतो पुरुषामध्ये उजव्या हाताला बघतो आणि महिलांमध्ये डाव्या हाताला बघतो. कन्सेप्ट क्लिअर झाले? हे कन्सेप्ट कुठल्या वैद्याला माहित आहे नाही माहित आपल्याला नाही कल्पना, परंतु तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न येतो, नाडी किती बघितली पाहिजे? ऍक्च्युली नाडी तर सांगितलं, प्राकृत समाचार कृतचार परिग्रहम सुखाशीन परीक्षेयंते नाडी परीक्षिते. म्हणजे काय? सकाळी तुमचे सगळे कार्यक्रम आवरल्यानंतर, स्वच्छ वगैरे, ब्रश वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही नाडी बघितली पाहिजे. पण कशी? सुखासीन. सुखासीन म्हणजे सुख अवस्थेत बसलेलो पाहिजे. लाईट बंद कर ना, डोळ्यावर चमकतोच येतो. ऑडिओ बंद करा, एक मिनिट. सुखासीन मध्ये म्हणजे सुख आसनात बसलेला, पद्मासनात असू शकतो, कुठल्याही सुखासनात. सुखासनाचं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं आसन नसतं. तुम्हाला ज्या पोझिशनना बेटर फील होतं त्याला सुखासन म्हणू शकतो. तर त्या अवस्थेत तुम्ही बघायची सांगितली. त्यानंतर आता जर नाडी सकाळी सकाळी बघायची, परंतु अवस्था काय होती, आज आपण ओपीडी खोलून बसलेले लोक आहे, सगळे 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 आपल्याकडे येऊ शकत. बेस्ट आणि बेटर सगळे बघितलं जाणार, परंतु या दत्तकीच्या जीवनामध्ये लोक उठतानाच 8-9ला उठणार आहे. मग तुमच्या ओपीडीच्या लेवलला पेशंट आल्यानंतर तुम्ही नाडी कशी बघणार? आता तो जर गतीत आला तर ठीक आहे, वायुगती वाढलेली राहील, आणि वायुगती वाढलेल्या अवस्थेत जर तुम्ही त्याची नाडी बघणार तर नाडीचं पोझिशन तर वाचली दाखव, दोस्त बाजूलाच राहील. तुमचं डायग्नोस कसा राईट होणार? जर तो दुपारच्या वेळेस आला तर पित्त प्रकृतीचा काळ राहील. पित्त प्रकृतीच्या काळामध्ये गतीला परत उष्णता स्वरूप धारण केलेलं राहील, नाडी त्यावेळेस तेज दाखवेल, मंडूक गतीची नाडी दाखवेल. तुम्ही डायग्नोस कसे करा? तर ह्या सगळ्यांसाठी एक फॉर्म्युला आहे, तो पॉझिटिव्ह माइंडचा आहे. तर करायचं काय आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला नाडी बघायची त्यावेळेस आणि ज्याची नाडी बघायची त्यालाही तुम्ही हे पोझिशन, हे पंचमहाग होते, हे सगळे पाचीचे पाची बोट आपल्याला पंचमहाग होताला रिकमेंडेड करतात. तर ह्या पद्धतीत करून शांत बसून ओंकाराचा जप करायला सांगायचं पुढच्या पेशंटलाही, आणि तुम्ही 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट जशी मानसिकता असेल त्या पद्धतीने, परंतु तुम्हाला स्वतःलाही करणं गरजेचं आहे. कारण आपलेही विचार पांगलेले असतात, आपलीही मनस्थिती बिघडलेली असती, आपणही डिस्टर्ब होऊ शकतो. आपण जर सगळे समाजात वावरत असताना आपण कसं सुटणार या गोष्टीतून? तर यामुळं स्वतःची मनस्थिती ही बॅलन्स पाहिजे, शांत पाहिजे. त्यासाठी तुम्ही या पद्धतीनं जर तुम्ही प्राणायाम म्हणा किंवा ध्यान जर केलं, ओंकाराचा जर जप केला, तर ओंकार हा ब्रह्मांड ध्वनी म्हटलेला आहे. आणि आज ॲलोपॅथीवाले असन किंवा वैज्ञानिक असन हे पण मानत आहे का ब्रह्मांडामधून एक ध्वनी ध्वनी निघतोय, त्याचा आवाज हा ओंकाराच्या स्वरूपात, आणि हे सांगितलेलं आहे आमच्या आयुर्वेदानं 5,000 वर्षापूर्वी.
त्यानंतर एक सांगायचं राहून गेलो तुम्हाला, तर आपल्याला तुम्ही बघितलं असेल पिक्चर वगैरे मध्ये की नाडी बघितली आणि सांगितलं याला मुलगा होणार, याला मुलगी होणार. हे सत्य आहे का? तर आहे. या नाडी शिकवत असताना तुम्हाला ती पण नाडी शिकवल्या जाणार जी प्रेग्नन्सी नाडी म्हणतात. प्रेग्नन्सी नाडी कुठं बघायची, कधी बघायची, कशी बघायची. प्रेग्नन्सी नाडी एक लेअर असतो. ज्यावेळेस तुम्हाला नाडी परीक्षांचे थर शिकवल्या जाईल, त्याच्यामध्ये एक प्रेग्नन्सी नाडीचा पण लेअर असतो, तो पण शिकवला जाईल. त्यासोबतच तुमच्या हाताचा एक पोर्शन, एक भाग आहे. जसं तुम्ही मूर्तीची नाडी संकेत देणारी नाडी बघितली, तसंच हातावर एक पार्ट पण आहे जिथे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या नाडीचं पल्सेशन जाणवतं. तर खूप आहे. नाडीचे लेअर पण त्यावेळेस खूप आहे. तर काय सांगत होतो मी? हा, तर तुम्हाला हे ध्यान करायचं आहे. ओंकारचं सांगत होतो. त्यावेळी तुम्ही ओंकार ध्वनी हे करणार, तर याच्यामधून होतं काय, का सेरोटोनिन नावाचा तुमच्या ब्रेन मधला जो एन्झाईम आहे तो सिक्रेट होतो. त्यावेळी तुम्ही ऍक्च्युली लोक विचारतात ओंकारानं काय होतं, ओमनं काय होतं. तर याला आज शास्त्र बी सपोर्ट करते, शास्त्र पण त्याला बॅकअप देते. तर तुमच्या बॉडीमध्ये सेरोटोनिन नावाचा, तुमच्या सॉरी ब्रेन मध्ये सेरोटोनिन नावाचा एक एन्झाईम आहे, तो तुम्हाला काय म्हणतो आपण माइंड, शांतता देतो, पीस देतो, स्टेबिलिटी देतो. सेरोटोनिन लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त असतो सेरोटोनिन. आणि जर तुम्हाला सेरोटोनिनचा अनुभव घ्यायचा असेल, ज्यावेळी गाडीत प्रवास करता ना तुम्ही, त्यावेळेस बघा आपाप झोप लागते माणसं, आपाप माइंड शांत होतो. तर ज्यावेळी तुमची बॉडी त्या गतीत येते, व्हायब्रेशन मध्ये येते, त्यावेळी व्हायब्रेट होती. जसं तुम्हाला ओंकाराचा जप करताना व्हायब्रेट होतं, तर त्या अवस्थेमध्ये पिनियल ग्लॅन्ड, आपल्या ब्रेन मध्ये सगळ्यात वरची ग्लॅन्ड आहे पिनियल ग्लॅन्ड. पिनियल ग्लॅन्डच्या खाली आहे पिट्युटरी ग्लॅन्ड. पिट्युटरी ग्लॅन्डच्या खाली आहे थायमस ग्लॅन्ड, हायपोथॅलॅमस, नंतर थायरॉइड, आयडिनल, वनेडोट्रॉपिन, हे वेगवेगळे इंडोक्राइन ग्लॅन्ड आहे. तर पिनियल ग्लॅन्ड मधून सेरोटोनिन नावाचा एन्झाईम सिक्रेट होतो, जो ओंकाराच्या जपानात निर्माण होतो आणि माइंड शांत करतो. तर ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला नाडी परीक्षण करीत असताना इजी जातं. तर ह्या दगदगती जीवनामध्येही, अवघड जीवनामध्येही तुम्ही ही एक पॉइंट वापरून त्या पेशंटला किंवा तुमचं स्वतःचाही माइंड शांत करून तिच्या मूळ नाडीला बघता येतं. त्यानंतर एकदम घाईत आलेल्याची नाडी बघायची नाहीये. कोणी तुमची परीक्षा घेते म्हणून जर नाडी बघायचं असेल तर बिलकुल बघू नका. कारण प्रत्येक विद्याला एक मान असतो, प्रत्येकाचं एक व्हॅल्यू असतो. कोणी जर तुमची परीक्षा बघायचं म्हणून जर घेत असेल तर त्या लोकांची नाडी बघू नका. त्याच्यानंतर मजाक म्हणून कोणी जर नाडी बघायची विचार करीत असेल तर त्याची नाडी बघू नका. ज्याला नाडीवर विश्वास आहे, जो खरंच तुमच्याकडे नम्रतेने आलेला आहे, त्या लोकांची नाडी बघायची सांगितली. त्याच्यानंतर सकाळी नाडी बघायची, कशी बघायची ते सांगितलं. जर इम्बॅलन्स असेल तर बॅलन्स कसं करायचं ते लक्षात बसलं. आता नाडी कधी बघू नये. आयुर्वेद सांगतो भुक्ताश्य सद्य स्नानस्य निद्रित स्थापिन व्यवाय श्रायदेश्य भूताविन रोदने सुंदरियाच्या संयोगे मद्यपाने मती भ्रमे अपस्मारे श्रांदेह नाडी संध्या न बघितली. म्हणजेच काय, आंघोळ झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर, स्त्री पुरुषाच्या संभोगानंतर, त्याच्यानंतर खूप भूक लागलेल्या अवस्थेमध्ये, लगेच जेवण झालेल्या अवस्थेमध्ये, किंवा एखाद्याला त्याला झोप येत असेल, किंवा खूप जास्त जागलेला असेल, किंवा त्याचा विचार डिस्टर्ब असेल, खूप घाईत असेल, किंवा तो वैद्याची परीक्षा घेण्यासाठी आलेला असेल, या लोकांची नाडी बघणं वर्ज्य सांगितलेलं आहे आयुर्वेद. आता एक एक जर पार्ट घेतला, आंघोळीनंतर नाडी का नाही? कारण ज्यावेळी तुम्ही आंघोळ करता तर त्यावेळेस खूप काही ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं. ब्लड सर्क्युलेशन वाढलं म्हणजे नाडी पण वाढणार, म्हणून नाडी बघायची नाही. जेवणानंतर का नाही सांगितली? बघा, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर पुढच्याला देता आलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक जर म्हटलं जेवणानंतर का नाही, जेवणाला काय झालं? ज्यावेळी तुम्ही जेवण करणार तर ज्या 3 अग्नी आहे आपल्याला, अग्नीचं काम चालू होईल. 5 अग्नी भूताग्न्या त्यांचं पण काम चालू. विषम अग्नी, तीक्ष्ण अग्नी आणि मंद अग्नी, या मेन 3 अग्नी
त्याच्यानंतर 5 भूताग्न्या, ते पंचमहाभूत प्रत्येकाच्या आज्ञा. ज्यावेळी तुम्ही जेवण करता तर त्यांना पचायला ते चालू करून टाकतात. त्यावेळेस अग्नी, एअर एलिमेंट किंवा अग्नी तत्व वाढलेलं असतं. त्या अवस्थेमध्ये तुम्हाला पित्ताची नाडी खूप जास्त प्रमाणात लागते. त्यामुळं जेवण झालेली नाडी बघायची. उपाशकुटीला बी कारण तेच होतं, कारण शरीर आसुसलेलं असतं अन्नासाठी. त्यावेळी शरीर उष्ण झालेलं असतं, म्हणून बी नाडी बघायची असते. दुसरं सांगितलं, भूक लागल्यानंतर त्यावेळेस पण अपस्मार काही झटका येत असेल त्यावेळेस नाडी बघायची नाही. मालिश केल्यानंतर नाडी बघायची नाही, तेच ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं. मैथून क्रियेनंतर बी तेच ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं. ते कारण आपण नाडीद्वारे आपल्याला ज्ञान संपादन करायचं असतं, म्हणून या अवस्थेमध्ये नाडी तुम्हाला बघायची नाही सांगितली. उपास अवस्थेमध्ये पण भूक जास्त लागलेली असते, त्यामुळे ही आयुर्वेदाने नाडी नाही सांगितलेली बघायची. त्याच पद्धतीने आता नाडी कशी बघितली पाहिजे. कितीतरी लोक आहे वेगवेगळ्या पोझिशनला नाडी दाखवतात. कोणी असं बघल, कोणी असं बघल, कोणी एकच बोट ठेवतं, कोणी असे बोट ठेवतं, कोणी असे बोट ठेवतं. तर या सगळ्या पोझिशन चूक आहे. ऍक्च्युली नाडीत आयुर्वेदाने सांगितलेले आहे अग्रवाते वाता. अग्रवाते वाता म्हणजे अग्र म्हणजे समोर, सगळ्यात पुढं कोण वात? वात. मध्यवाते पिता, पिता म्हणजे पित्त. आणि अंतवाते कफा म्हणजे कफ. तर हा श्लोक आहे आयुर्वेदामध्ये, आणि त्याच पद्धतीने ज्यावेळी तुम्ही नाडी बघशाल तर तुम्हाला नाडीची जाणीव होत जाते. तर आपल्या हातामध्ये अंगठ्याच्या साईडला रेडियस बोन आहे आणि करंगीच्या साईडला अल्नार बोन आहे. अंगठ्या साईडला रेडियस बोन आहे, करंगीच्या साईडला अल्नार बोन आहे. रेडियस बोनच्या बाजूला वाहणारी जी आर्टरी आहे तिला म्हणत्या रेडियस आर्टरी. ही आपल्याला रेडियस आर्टरीवर नस बघायची. तर मग हिचं पाल्पिटेशन कसं सांगा. राईट, आपण रेडियल आर्टरीवर चेक कसं सांगणार, याचं लोकेशन तुम्हाला सांगतो. व्हिडिओ चालू करा सगळ्यामध्ये, थोडस मला बी लक्षात येईल का तुम्हाला बघता येतं की नाही बघता येतं, कोणाचं पोझिशन चुकतं की नाही चुकतं. सगळे ऑन करा व्हिडिओ आणि स्वतःच्या कॅमेरा पुढे हात ठेवा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. जसं मी हात करतो त्या पद्धतीने बघा, जेणेकरून तुम्हाला इझिली पाल्पिटेट होईल, समजन पण. सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायचे, परत परत कोणाला सांगायची वेळ येऊन देऊ नका. विजय सावंत, महेंद्र तेलंगरे, सतीश तेलंगरे, वैशाली देशमुख, संतोष योगायव. वेळ व्हायला जाईन असं काही करू नका, सांगितल्यानंतर त्या गोष्टी ऐकत चला. हे बघा, हे लोकेशन सांगतोय. लोकेशन शिकायचं आहे तर समोर दिसले गेले पाहिजे. माझा हात दिसतोय, तर यामध्ये हे रेडियस बोन आहे, सगळ्यांना लागतंय, सगळे त्या पद्धतीने बघा. त्यानंतर इथं तुम्हाला एक हाड लागेल बघा, रेडियस बोन. रेडियस बोन लागेल बघा इथं वर अंगठ्याच्या साईडला. आणि ह्या बोटाना बघा, इंडेक्स फिंगरना बघा, इंडेक्स फिंगरना बघा डाव्या हाताला. ऍक्च्युली सध्या हे बघा, तुम्ही सरांनी सांगितलं का पुढच्या हाताला बघायचं, महिलांनी डाव्या हाताला बघायचं. आणि आता कसं सध्या फक्त लोकेशन घ्यायचं आपल्याला, तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. तुम्हाला आज कमीत कमी बोटाला काहीतरी लागलं पाहिजे हे समजण्यासाठी आपल्याला राईट राईट लेफ्ट या गोष्टीचा विचार सोडून द्या. ठीक आहे, तर आपल्याला रेडियस पल्स बघायची आता. तर रेडियस पल्स बघत असताना सुरुवातीला त्या अंगठ्यापासून बोट चालू करा, इंडेक्स फिंगर, आणि इथे एक हाड लागेल तुम्हाला. लागतंय ना सगळ्याला. तर हे हाड लागल्यानंतर या हाडाच्या बिलकुल बोट तुम्हाला असं गोल फिरवायचं आहे, जेणेकरून गोल असं बोट असं गोल फिरल्यानंतर ते पुढे चालल्या जाईल. जातोय का? गेलं ना पुढं.
परत सांगतो. हे बघा, माझा हात दिसतोय सगळ्याला, हे बघा अंगठा. त्याच्यानंतर इकडे बोन लागतंय, इकडे टेमकडे येईल, उंचावट येईल. आला उंचावटा? हो नाही म्हणून सांगा मला, असं हा येस काहीतरी सांगा. ओके, लागलं. एक काम करा, अनम्यूट व्हा, आपल्याला थोडस बोलता पण येईल. हा, म्हणजे कोणाला जर काही इश्यू असेल तर ते माझ्यासोबत डायरेक्टली बोलू पण शकता. अनम्यूट करू शकता तुम्ही, पण ज्याला बोलायचं त्यांनीच अनम्यूट करा. अदरवाईज खूप काही आवाज होतो तर समजणार नाही बाकीच्यांना. ज्यांना नाही समजलं स्वतः अनम्यूट व्हा आणि मला विचारू शकता. ज्यांना लोकेशन नाही लागलं ते मला विचारू शकता. हे बघा, हे बोन इथे एक उंचवट्याचं बोन लागतं, ज्याला रेडियस बोन म्हटलं जातं. लागतंय ना सगळ्यांना? हो. ओके. कोणला लागलं नाही असं कोणी आहे का? कोणी लागलं नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना लागलं का? हो, लागलं सर. ओके. तर ह्या रेडियस बोनच्या हो सर. बिलकुल बिलकुल समोर एक गड्डा आहे बघा, इथं 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 गड्डा लागल. इथं तुम्हाला पल्सेशन येईल. येते का? नाडी लागल्याने वाटेल बघा. कोणला हो कोणला सर, लागली? आलं सर. आलं. कोणला कोणला लागली? मला सगळ्यांना लागली आली? सर. बर, आणखीन? मला पण लागलं सर. ओके, लागलं सर. व्हेरी गुड. आणखी? मलाही लागलं सर. व्हेरी गुड. आणखी? बाकीच्यांना नाही लागलं का? लागली लागली. मग सांगा ना. हो. तुम्हाला ऑनलाईन क्लास आहे असं वाटलं नाही पाहिजे. समोर समोर आपण बोलतोय. बाकी सगळ्यांना लागलं? हो, लागलं. लागलं. सगळ्यांना नाडी लागती ना या ठिकाणी? ठीक आहे, बरोबर. लागतीये? दिसतंय माझं बोट? हो सर, दिसतंय. तर हे बघा, इथे एक पल्सेशन जाणवतं तुम्हाला. ही ऍक्च्युली वाताची नाडी आहे. ही आहे वाताची नाडी. आता हे जे बोट ठेवलं याच्या शेजारी दुसरं बोट ठेवा. लोकेशन चुकून नका देऊ. पहिला बोट ठेवलं त्याच्या शेजारी दुसरं बोट ठेवा. हे बघा, ना. परत सांगतो. सुरुवातीला ह्या बोटाने येऊन जे रेडियस बोन लागलं त्याच्या समोरच्या गड्ड्यात जाऊन तुम्हाला इंडेक्स फिंगरच्या पल्सेशन येईल. त्याच्यानंतर दुसरं बोट त्याच्या शेजारी ठेवायचं, मिडल फिंगर. त्याच्यानंतर तिसरं बोट ठेवायचंय, रिंग फिंगर. मिडलला लागते सर. काय प्रॉब्लेम नाही, ट्रेन मध्ये काय हरकत नाही. ओके, समजून घेत चला. हा, मिडलला लागतं ना. आणि त्याच्यानंतर जे दुसरं बोट आहे रिंग फिंगर, बिलकुल त्याच्या शेजारी ठेवत चला. तर याच्यामध्ये एक काळजी थोडीशी ही घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही इंडेक्स फिंगर ठेवणार आणि मिडल आणि रिंग फिंगर ठेवणार, इंडेक्स आणि मिडल आणि रिंग याच्यामध्ये थोडासा डिफरंट पाहिजे. आणखी सोपं सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट तयार म्हणजे ऍक्च्युली कसा कळणार, सोपं सांगतो. ठीक आहे, इंडेक्स फिंगरला नाडी लागली, एकच बोटाला लागली. सगळ्यांना हा लागली ना? सर, लागली. लागली. व्हेरी गुड. आता काय करायचंय, त्या नाडीला प्रेस करा, दाबा. ती नाडी तिथं राहती की जाती मला सांग. दाबल्यानंतर जाते. जाते सर. गायब होती ना? जाते सर. बरोबर. आता काय करा, त्याच बोटा शेजारी दुसरा बोट ठेवा, मिडल फिंगर. आता हिच्या खाली पण नाडी लागते तुम्हाला. आता येलं दाबा.
काय झालं? हे पण जाते सर. नाही नाही जात सर. नाही जाणार. तुमच्या बोटाला वर लोट असेल बघा. वरच्या बाजूला लोटतंय ते. वेव्ह सारखी वाटते वेव्ह. वेव तर आहेच ना त्याच्यामध्ये. नाही आपल्याला वर फक्त लोटतंय वर. तुम्हाला स्प्रे करते ते. हे समजणं गरजेचं आहे आता का नाडीत तुम्हाला डिपेंड सांगतोय मी. आपण ज्या लहरी त्यानंतर बघू. हे बघा इंडेक्स फिंगरची जी नाडी तुम्ही ज्यावेळेस दाबशाल ना ती काय बॉल, परंतु ज्यावेळेस तुम्ही मिडल फिंगरला नाडी दाबशाल ना ती टोटल तुमच्या वर लोट. बघा तुम्ही परत ऑब्झर्वेशन करू. उड्या मारते उड्या. ओके होत आहे ना सगळ्यांना? हम्म. कोणला नाही होत? शेक उभे आहेत. काय होतं? परत बघा. अनम्यूट करा अनम्यूट. होत आहे ना तसं? हो सर पहिली गेली हो दुसऱ्या सर, होत आहे. बोटाला आली. व्हेरी गुड. सगळ्यांना होत आहे. मिडल फिंगरची जी पल्सेशन आहे ती ज्यावेळेस तुम्ही प्रेस करायचा प्रयत्न करता तर तो पल्सेशन तुम्हाला वर मारतंय. बरोबर आहे? हा, बरोबर. बिमारी मस्त झाला. त्याच्यानंतर रिंग फिंगर त्याच्या शेजारी ठेवा. आता हे दोन बोटं काढून टाका. पहिले दोन बोटं काढून टाका. आता हिचं पोझिशन बघण्याचा प्रयत्न करा. काय होत आहे? कमी प्रमाणात होते सर ती. व्हेरी गुड. मध्ये मध्ये गॅप सोडते सर. ओके परत ऑब्झर्व करा. व्यवस्थित ज्या तुम्हाला पहिल्या दोन नाड्या लागल्या खूप छान पैकी ही तशी लागती का? नाही ते बेडुकुड्या मारल्यासारखी लागते ती. नाही नाही, बेडुकुडे कमी मिळेल ना मागे. जास्त हे थोडं कमी थोडं आहे जास्त ना. कुलकर्णी साहेब तुम्ही पोझिशन टाका मला हाताची. नाही कमी प्रमाणात आहे. एक मिनिट थांबा. ऍक्च्युली झालं काय हे बघा एक लक्ष करा. या सगळ्या बेसिक गोष्टी यालाच म्हणतात. तुम्ही बोट ठेवताना आहे ना असे ठेवू नका. असे नका ठेवू. कारण जे सेन्सर आहे ना आपलं हे सेन्सर इथं आहे समोर. सेन्सर ह्या पुढच्या पेरूला आहे. हो. ह्या भागाला नाहीये. तुम्ही जर असे बोट ठेवशाल ना अशी चपटे तर ते पल्सेस तुम्हाला तिन्ही ठिकाणी सारखं लागत. याला नाडी परीक्षण नाही म्हटलं जात. ज्यावेळेस तुम्हाला नाडी बघायची ना हे फक्त पेरू टेकल. हे जे तीन पेरू आहे हे तीन पेरू टेकल. या पद्धतीने बोट ठेवा व्यवस्थित. बरोबर आता वेळ लागतो. लागलं ना? हा तेच ऍक्च्युली छोट्या चुका असत्या आणि डायग्नोस आपलं गलत होऊन जात. आता बघा ती नाडी ऑब्झर्व करा. तुम्हाला कशी नाडी लागते? खूप कमी प्रमाणात नाडी लागत असेल पण हो स्लो लागते एकदम. स्लो लागते ना. तर ही जी स्लो नाडी लागते ही एक कपाची नाडी. अगोदर मिडल फिंगरला जी लागत होती जी तुम्हाला ओव्हरलोड होती ती होती मंडूकची नाडी. आणि ज्यावेळेस ती पहिल्या बोटाला लागत होती ती होती इंडेक्स फिंगर वाताची नाडी. बरोबर. तर आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये या तीन नाड्या यांची गती, चालण्याचा वेव, त्याच्यानंतर उसळी मारण्याची लकब यानुसार आपल्याला आजार ओळखायचे. जमल का अवघड जाईल? सोपं आहे. जमेल सोपं आहे. जमेल. जमल. ओके ठीक आहे काही हरकत नाही. आता आपण काय करू सगळे पल्सेशनवर या. जी मी नाडी आता सांगितली त्या पद्धतीवर या. सगळे नाडी बघा. प्रत्येक जण ज्येष्ठीची नाडी बघा. अर्जुन गेडम कोण आहे? सर तुम्ही पोझिशन नाही लक्षात येते का? हा सर येते. येते ना? नाडी हा लागते सर. ना? हा लागली सर. ओके पल्सेशन सगळ्याला येत आहे. आपल्याला आता कोणाची प्रकृती काय हे ओळखायचं आहे. तुम्हाला एकदा तुमची स्वतःची प्रकृती ओळखली गेली पाहिजे. ठीक आहे सगळ्याला पल्सेशन येते ना? हो सर. मी जसं स्टार्ट म्हणाल तसं तुम्हाला तुमच्या नाडीचे ठोके मोजायचे. कुठल्या बोटाला लागती, कुठं लागती, कशी लागती हे काही बघायचं नाही. फक्त ठोके मोजायचे. जसं मी स्टार्ट म्हणाल तर ठोके मोजायला सुरुवात करायची. जसं मी स्टॉप म्हणाल तर ठोके मोजणं शांत करायचं.
ठीक आहे, रेडी सगळे? सर रेडी. ओके, स्टार्ट. मोजायला सुरुवात करा. स्टॉप करा आता. प्रत्येक जण सांगा मला कोणाचे किती टोके पडले. 79 एक एक सांगा. मिडलचे 92 पडले सर. 68. 68. माझे 90 पडले सर. 90. सर माझं 62 सर माझं. 62. जी 62. 64 सर. 54. 64. 64. 64. ओके. 65. 5. ओके. तर तुम्हाला नाडी बघत असताना जी नाडीचे ठोके मोजत होते त्यावेळेस तुम्ही नाडीवर ऑब्झर्वेशन केलं का नाडी कशी चालत होती? तिन्ही बोटाला टच हो. होत होती की एका ठिकाणी चालत होती? मधल्या बोटात जास्त जोरात होती सर, पॉवर मध्ये एकदम. तुमचे पोझिशन किती होते? 79. बरोबर. जे लोक 70च्या आतवाले होते ते किती लोक होते? 1 2 लोक होते. तुम्हाला नाडी कुठं लागली? ओके, सेंटर फिंगर. मिडल फिंगरला. हा. ओके. आणि जे कोण 92 वगैरे कोण होते ते 80-90च्या हो. पुढचे किती लोक होते? आम्ही 92. 92. आणखी माझा 90 होता सर. ओके. तर नाडी कुठल्या बोटाला लागत होती? सेंटर सेंटर. मधल्याला लागली. पहिल्याला लागत होती सर मला. बरोबर. इंडेक्स फिंगरला. हो सर. बरोबर. कुलकर्णी साहेब तुम्ही परत पोझिशन बघा. हे बघा, असं जा. कुठे गड्डा लागेल तिथे त्या इंडेक्स फिंगर जाऊ द्या, त्याच्या शेजारी दुसरा बोट ठेवा आणि त्याच्यानंतर तिसरा बोट ठेवा. एकदम बोट ठेवू नका. नियमानं चाला. हे बघा, असं जा. हे बोट घेऊन तुम्हाला रेडियस बोन लागला अगोदर, उंचावटा लागली तर लागला. लागला. त्याचं बोट वर फिरवा तुमचं, पुढे जाशाल गड्ड्यामध्ये तुम्ही. बरोबर गेले. गेलो. नाडी लागती तिथं. पहिल्याला नाही लागली. बारीकशी लागली पण सुटून गेलं ते. नाही, इंडेक्स फिंगर लागली ना नाडी आता. हो लागली. तिच्या शेजारी दुसरा बोट ठेवा आणि त्याच्या शेजारी तिसरा बोट ठेवा. आणि आता नाडीची गती बघा, कोणत्या बोटाला लागती? पहिल्याला. बरोबर आली का आता? हा पहिल्याला लागली. हा. तर ही ऍक्च्युली जे 80च्या पुढे ज्यांचे पल्सेशन असतं ही वाताची पल्स असते जी तुमच्या इंडेक्स फिंगर लागत असते. परंतु कधी कधी काय होतं, आपण जर पोझिशन इथल्या ऐवजी अशी वर तर सरकलं तर मिडल फिंगर तिथे येईल. बरोबर. बरोबर आहे. जर पोझिशन बोटांची जर चुकली तर मिडल फिंगर येईल आणि मिडल फिंगर बरं. रिकमेंडेड कोणाला करतो? पित्ताला करतो. तर मग तुम्ही तर पेशंटला सांगशाल का तुम्हाला पित्त झालं, पण ऍक्च्युली नाडी जी लागली ती तुम्हाला वाताची नाडी लागली. तर येणाऱ्या क्लासेसमध्ये आपल्याला वाताची गती असेल, बोटाची पोझिशन असेल, त्यानंतर लकब असेल, हे नेक्स्ट क्लास पासून तुम्हाला पूर्ण बोर्डवर शिकवलं जाणार.
तर आजच्या क्लासेस बद्दल कोणाला काही शंका आहे का? आज आपण इथे थांबणार आहोत, 2 मिनिटे झाले आपल्याला. याची तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळेल आणि पीडीएफ पण मिळेल, नोट्स पण मिळतील. तर आजच्या क्लासेस बद्दल काही शंका आहे का कोणाला? नाही. नाही नाही. नाही. आजचा क्लास समजला? हो सर. हो सर, माझा फक्त आहे ना मध्ये मध्ये थोडा नेटवर्क जात होता सर. तुम्ही रेकॉर्डिंग पाठवली ते बघून घेईल मी. नाही, रेकॉर्डिंग सगळ्याला तुम्ही ऍप डाउनलोड केले का सगळ्यांनी? हो 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 सर. हे ऍपला तुम्हाला 12 महिन्यापर्यंत राहणार ही रेकॉर्डिंग. अच्छा. चालेल सर. हा कोर्स जरी 6 महिन्यापर्यंत जरी चालला तर तो ऍप रजिस्टर्ड तुमचा 12 महिन्यासाठी आहे. 12 महिन्यापर्यंत तुम्हाला तिथं रेकॉर्डिंग अवेलेबल राहील. तिथं तुम्हाला नाडीचे बुक अवेलेबल मिळणार. तिथं तुम्हाला आयुर्वेदिकचे फॉर्म्युले अवेलेबल मिळणार. तिथं तुम्हाला ह्या क्लास मधल्या ज्या काही पीडीएफ असेल, नोट्स असेल माझ्यावाल्या, ह्या तुम्हाला अवेलेबल तिथे मिळणार. आपण ऍप घेतलेलं त्याच्यासाठी, कारण त्या थ्रू तुम्ही बाहेर त्या काढू शकत नाही, व्हिडिओ बी काढू शकत नाही, नोट्स पण काढू शकत नाही. त्यामुळे ती कोणाला दिल्या पण जात नाही. त्यासाठी आपण ही पद्धत ठेवलेली आहे. तर ती ऍप मध्ये तुम्हाला सगळं, सपोज आता काही लोक आज नसले बी क्लासला, तरी या लोकांना ही रेकॉर्डिंग अवेलेबल राहणार. तर आज पहिला दिवस होता, त्यामुळे आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करीत चालणं आहे. पुढच्या क्लासेस पासून आपण या गोष्टी होणार. तर त्यासाठी येणाऱ्या रविवारपर्यंत तुम्हाला तुमच्या थोड्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करायचं आहे, ज्यामध्ये सकाळी ध्यान करणं हे कंपल्सरी. कोणी ज्याही धर्माचा असेल त्या धर्माचा फॉलो करून माइंड शांत राहण्यासाठी तुम्हाला ते ध्यान करणं गरजेचं आहे, जेणेकरून नाडीचं पोझिशन तुम्हाला इझी जाणवं आणि समजायला सोपं जाईल. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण वातपित्त कफ, त्याचे गुण, वाताची नाडी, पित्ताची नाडी आणि कफाची नाडी, तिच्या गती, नॉर्मल गती, अबनॉर्मल गती. कारण आपल्याला जर 6-7 महिन्यामध्ये जर कव्हर करायचंय तर हा वेळ पण कमी पडतो. त्या पद्धतीने आपल्याला जेवढं चालता येईल लवकर लवकर तेवढं चालणं गरजेचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर सगळ्यांकडे माझा नंबर सेव्ह ठेवा पर्सनली. चालू वेळेमध्ये ज्यांनाही काही कॉम्प्लिकेशन आलं तर मेसेज करू शकता, मला कॉल ही करू शकता. 10 ते रात्री, सकाळचे 10 ते रात्री 8 पर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. काही मेसेज, काही शंका कुशंका असेल तर विचारू शकता. दुसरी तुमची गोष्ट, ओपीडी असेल ना? हा, तुमची ओपीडी असेल ना, त्यावेळी कसं मी ज्यावेळेस ओपीडी अवेलेबल राहील त्यावेळेस सोड. फोन करेन. मी कामात बरं. ज्यावेळेस राहील मी फोन रिसिव्ह नाही करणार, परंतु ज्यावेळेस मी ऑफ राहील तर मी स्वतःहून कॉल करत असतो. गुरुजी, ऍप आहे पहिलं आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं ग्रुपमध्ये की ग्रुपमध्ये आणि परत सांगितलं ऍप लिंक मिळाली नाही आम्हाला. ऍपची लिंक मिळाली नाही असं? ऍप डाउनलोड केलाय पण पहिलं सांगितलं होतं की ऍप तुम्हाला लिंक मिळेल, नंतर ती ग्रुपवर सुद्धा लिंक. हा, त्यामध्ये कसं करायचं ते पण थोडस ज्ञान नाही. ऍक्च्युली कसं आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला नेटवर्कचा इश्यू येईल ना, तर ऍप मधून तुम्ही ही जी लिंक आहे ना, आता ही तुम्हाला मी ग्रुपला जी पाठवली, ठीक आहे, ही लिंक वर क्लिक करा, कॉपीचं ऑप्शन येईल. तुम्ही कॉपी करायची, तिला ऍपला जायचं. ऍपला गेल्यानंतर लाईव्ह क्लास म्हणून ऑप्शन आहे त्याच्यात जायचं. तिथे तुम्हाला 3 ऑप्शन येईल. एक आहे युट्यूब, एक आहे झूम आणि एक आहे गुगल मीट. त्याच्यामध्ये तुम्ही झूमला जायचं. ज्यावेळेस तुम्ही झूमला क्लिक करशाल तर ती मीटिंग आयडी मागत. तर तुम्ही ही जी कॉपी केलेली आहे इकडची तिथं पेस्ट करायची. तिथं पेस्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऍप थ्रू या मीटिंगला ऍड होऊ शकता. एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन, तुम्हाला प्रत्येक वेळेस ग्रुपला आयडी टाकला जाईल, तर तुम्ही ग्रुप म्हणून डायरेक्ट आयडी क्लिक करून डायरेक्ट तुम्ही मीटिंगला येऊ शकता. हे पण सोपं आहे. नाही, ते पहिले 15 मिनिटं चालू नव्हतं ना, त्यामुळे कळत नव्हतं की काय चालू होते. दिवस होता त्यामुळे पहिला दिवस होता ना, त्यामुळे कदाचित ते पहिले 15 मिनिटं समजत नव्हतं चालू झालाय की नाही क्लास ते. अच्छा. नाही नाही नाही, ऍक्च्युली 8 पासूनच मी ऑनलाईन आलतो, परंतु आज आंबेडकर जयंती आहे आणि समोर मिरवणूक चालू होती, तर त्यामुळे मी स्टार्ट नाही केलं.
मी जाणून बुजून वेटिंग ठेवलं, कारण आवाज नसता आला सगळ्यांना, डिस्टर्ब झालं असतं. तर त्यामुळे मी जाणून बुजून थोडस मीटिंगची इथं उशिरा झालं, दुसरं काही कारण नव्हतं. चालेल चालेल. त्यानंतर समजण्याला कोणाला काही अडचण येते? नाही सर. भाषा आपल्याला मराठी ठेवायची की हिंदी करायची? येस येस, काही प्रॉब्लेम नाही सर, मराठी. मराठी इज ओके. मराठी 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 वगैरे नाही. ओके चालतं सर मराठी. ओके. आता नेक्स्ट क्लास पासून आपल्याला पूर्ण बोर्डवर शिकवलं जाईल. ज्या पद्धतीने आपण ऑफलाईनला शिकवलं जातो, तर त्या पद्धतीनं नेक्स्ट क्लास पासून तुम्ही नोटबुक, ही नोटबुक जर पूर्णतः प्लेन असली तर चांगली राहील, कारण याच्यात ड्रॉ खूप जास्त असतात. तर त्यानुसार तुम्हाला ड्रॉ काढण्याला इझी जातं. त्या पद्धतीने नोटबुक आणि 2 ते 3 कलरचे पेन ठेवा, जेणेकरून नोट्स बनवताना खूप छान बनतं. त्यांना वेगवेगळ्या वेव राहत्या, वेगवेगळ्या लहरी राहत्या. तर वापित कपच्या नुसार तुम्हाला तिन्ही वेगवेगळ्या ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करशाल तर ते सोपं जातं आणखी ड्रॉ बनवायला, ते पण राहील. दुसरी गोष्ट, कोणाला ऍप बद्दल जर काही इश्यू येत असेल तर सतीश सरांना तुम्ही कॉल करू शकता. कोणाचं रेकॉर्डिंग अवेलेबल नसेल तरी सतीश सरांना कॉल करू शकता. त्यानंतर जे काही इश्यू असेल, काही मेजर असेल तर डायरेक्टली मला पण बोलू शकता. दुसरी गोष्ट, आणखी जर कोणी तुमचे रिलेटेड असेल जे नाडी परीक्षण शिकू इच्छित असेल तर हे अजूनही आपण त्यांना ऍड करू शकतो, कारण ही जी रेकॉर्डिंग अवेलेबल कंटिन्यू राहते. एक दुसरी गोष्ट, सगळ्यांना या गोष्टीची विनंती आहे, तुम्ही पे करून या गोष्टी शिकताय तर वेळेचं थोडस भान ठेवा. त्यानंतर हा वेळ नाडी शिकण्यासाठी देत चला, ऑप्शन म्हणून याला वेळ नका काढू. कारण जसं जसं ही नाडी पुढे चालती ना, तुम्ही एक जरी चॅप्टर सोडला ना तर तुम्हाला समजणार नाही. तर त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन, बाकीचे जे काही काम असेल ते या कामाचे उरकून लवकर आपल्या ह्या वेळेमध्ये ऍडजस्ट करायचा प्रयत्न करा. जर इमर्जन्सी असेल तर त्याला तर आपण नाही टाळू शकत त्या गोष्टी. तिसरी गोष्ट, ग्रुपच्या व्यतिरिक्त बाहेर पीडीएफ असेल, नोट्स असेल, व्हिडिओ असेल, हा कृपा करून शेअर करू नका, कोणालाही देऊ नका, तुमच्यापर्यंत ठेवा. कारण कसं असतं, कोणालाही भेटलेलं फुकट नॉलेज हे वायाला जाणार असतं आणि गलत विद्या गलत मार्गाला नेते. इकडे तुम्हाला जेवढं जीव तोडून शिकवलं जातं त्याचं मोल तुम्ही तुमच्यापर्यंत तुमच्यासाठी मी शिकवतोय, ते बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. ज्या लोकांना शिकायचं ते स्वतःहून येतात बरोबर. तर आज आपण हा क्लास इथं थांबवू, आपण भेटू नेक्स्ट क्लासला संडेला. तर काही शंका वगैरे असेल तर ग्रुपमध्ये टाकीत चला, नाही समजलं तर विचारू शकता. त्याच्यानंतर राहील गोष्ट लोकेशनची त्याची, ऍक्च्युली आज सांगितलं फक्त मी या गोष्टी, परंतु खरी जी क्लासेस चालू होईल तो नेक्स्ट क्लास पासून चालू होईल, ज्यात तुम्हाला बोट ठेवण्यापर्यंत आणि प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करीत चला. ज्याला नाही समजलं त्यांना स्वतःचा व्हिडिओ मी झूम करीत राहतो माझ्या समोर लॅपटॉपला, जेणेकरून त्याची हाताची पोझिशन कुठं चुकली कुठं नाही हे मला सविस्तर सांगायला समजायला सोपं जातं. दुसरी गोष्ट, छोटीशी स्टँड घेऊन येत या सगळेजण, जेणेकरून मोबाईल तुम्हाला समोर जर ठेवला तर तुम्हाला तुमची स्वतःची नाडी बघायला त्याला इझी होतं. कारण मोबाईल हातात धरून किंवा बाजूला ठेवून किंवा जास्त दूर ठेवून तर कधी कधी तुम्ही पण डिस्टर्ब होता. छोट्या मोठ्या गोष्टी या तुम्ही कव्हर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून नेक्स्ट क्लास पासून आपल्याला प्रॉपर वेव मध्ये यायला सोपं जाईल. ठीक आहे, सगळ्यांना शुभरात्री, भेटू आपण नेक्स्ट संडे. धन्यवाद सर. थँक्यू. शुभरात्री, थँक्यू. धन्यवाद सर.